बॅग तुम्ही कुठे काय बाहेर गावी निघालात? अहो लेक आली माहेरपणाला, तिची बॅग आहे. मळी एकदम माती लागली. कुठे काय दडवून ठेवली होती, लपवून ठेवली होती की काय? नाही साहेब, आपली ती खाली धुळीत पडली म्हणून. तुम्हाला दाव का? दाव तुम्ही. खरं तर तिनेच दावली असती, पण ती गेली वावरात चक्कर माराया. हा ठीक आहे, असू द्या असू द्या. अगं ये झालं का नाही ते लवकर. किती वेळ लावतीयस तू? हा देते. साहेब तुम्ही काय चहा पाणी? नाही नाही, चालू. बर. अगं ये. कुणी बाई आली का इकडे? साहेब नाही बा. नाही. नाही, मी शोधतोय तिला म्हणून विचारलं. मी तुम्हाला 2 बाटल्या दिल्या होत्या, तिसरी बाटली कशाला दिली तुम्ही? हवा असू द्या, ठेवा तुमच्याकडं. एवढं ऊन आहे, किती बी पाणी प्यायलं तरी तहान काय भागती होय. राहू द्या की एखादी बाटली. धन्यवाद. या मुलीला कुठे बघितले? नाही बा. नाही साहेब, मॅम नीट बघा. नाही नाही. नाही बा. ये. अहो अहो ऐकलत का? का काय पाहिजे होतं का तुला? अहो मला लालीची खूप काळजी वाटते. राहून राहून तिचाच विषय माझ्या डोक्यात येतोय. नका काळजी करू, येईल आपली लाली परत. सुखरूप असेल ती. लाली गायब झाल्यापासून आपली कुलदेवता सारखी माझ्या स्वप्नात येते. मला तिला साकडं घालायचंय. लाली लवकरात लवकर गाऊ दे. मी 21 नारळ वाढवीन तिच्या दारात, पण अशा अवस्थेत मी नाही न जाऊ शकत. तुम्ही तेवढं जाऊन साकडं घाला देवीला आणि म्हणावं लाली लवकरात लवकर गाऊ देत आई. अहो पण तिकडं जायचं म्हणजे 3-4 दिवस मोडतील. तवर तुमच्यापाशी कोण? माझी नका काळजी करू, देवी आहे माझ्या पाठीशी. तुम्हाला जे सांगितलं तेवढं करा. मी जाईन उद्या पहाटच देवीला. तुम्ही आराम करा. हा, एकुलता एक लेवक होता आमचा. चांगली शेती बी होती, सगळं चांगलं चाललं होतं बघ. पण त्याला मोठा शेतकरी व्हायचं होतं आणि त्याच्यासाठी त्याने कर्ज बी घेतलं. कर्ज वाढत चाललं, शेतीतून काय उत्पन्न होत नव्हतं. आणि माग 4-5 वर्षाखाली वाव काळी पाऊस आला, पार शेतीचं समद नुकसान केलं. बाग वाहून गेली, उभं पीक वाहून गेलं. त्याच्या टेन्शन मध्ये फास लावून घेतला त्यांनी तिथंच. एकुलता एक लेक डोळ्या देखत गेला आणि राहिलो आम्ही दोघं म्हातारा म्हातारी एकमेकांसाठी. आजोबा तुम्हाला हा आधार कसा देऊ मला
खरंच कळत नाहीये, पण तुम्ही तुमच्या अशा अवस्थेत मला मदत केली, माझी एवढी सेवा केली, तुमचे खरंच लय उपकार झालेत बघा. तुझी सेवा करायचं आमच्या नशिबात होतं म्हणून तू दिसलीस आम्हाला. हा, पण आजकाल कोण करतं कुणासाठी एवढं? आपली नात्यातली हक्काची माणसंच पैशासाठी एकमेकांचा जीव घ्यायला टपलेत. तिथं परक्यांकडनं काय अपेक्षा करणार? त्यात मी बाई. आजकाल एकटी बाई म्हणजे संधी वाटते ना माणसांना. तिला मदत करायची सोडून तिच्या परिस्थितीचा फायदाच घ्यायला बसलेली असतात माणसं. खरं आहे पोरी तुझं. तू लय धीरायची आहेस बघ, म्हणून समद्याला तोंड देतीयस. हा, हारून कसं चालेल? चला, आता मला निघावं लागेल. तुझ्या जखमा तरी भरून येऊ दे. थोडे आराम कर एक दिवस. ऐक माझं. नको आजोबा, तुम्ही खरंच लय केलंय अहो माझ्यासाठी. मला अजून तुम्हाला त्रास नाही द्यायचा, आणि आता मला गेलंच पाहिजे. लय गोष्टी सुधरवायच्या आहेत. उशीर करून नाही चालणार. आजचा दिवस राहा ना. अगं एकटी पोर, रातच्याला कशी जाशील? सकाळी जा. आजी, मला खरंच तुमचं मन नाही मोडायचं हो. नका अडू मला. मला खरंच जाणं लय गरजेचं आहे. आजोबा,